मराठवाड्यामध्ये गेल्यानंतर तिथली परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना आली। शेतकऱ्यांनी हात जोडून सरकारला सांगा कर्जमाफी द्या अशी विनंती माझ्याकडे केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। पंजाब प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। इतकंच नाही तर पंतप्रधान मदत निधीमध्ये लाखो करोडो रुपये पंतप्रधानांनी 50,000 कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली। शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते। आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे। जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो, मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे। शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाही आहे। पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे। डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाही आहे। परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या। मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही। त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय PM केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। नाहीतर मग PM कोणाची केअर घेत आहे? PM केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना। बाकी करोना काळातलं काढायचं असेल ना उणं माझी तयारी आहे। तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते, पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्या सापळ्यात मी अडकणार नाही।